हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता बघा, हे माझं बुधवारचं रुटीन आहे आणि कपलं मी जरा बाहेरचं पुसून घेतलं. पुसून झाल्यानंतर आणि मला लादी पुसायचे ना, तर लादी पुसायच्या अगोदर हे चाळण करून घेते. हे रेशनिंगचे तांदूळ आहेत, एवढं घाण आहेत, धूळ वगैरे आहेत ना, मग त्याच्यासाठी पहिले चाळून घेते. परत लादी पुसल्यानंतर परत ते चाळलं की सगळी घरभर धूळ होते, त्याच्यामुळे पहिले हे चाळून घेते. चाळून झाल्यानंतर सगळं तुम्हाला दाखवते किती घाण आहे त्याच्यात. मला पण नाही माहिती, मी रेशनिंगचे तांदूळ आहे ते मला इडली आप्पे वगैरे करण्यासाठी आणि दळण्यासाठी मला पाहिजे होतं, म्हणून मी आणलेले. हे बघा किती घाण निघाले बघा. आणि आता हे सगळं चाळून घेते, चाळून नीट करून घेते. कपलं पाकडून पण घेते आणि त्याच्यात थोडे थोडे असे खडे येते. चाळून पण घेते, चाळून झाल्यानंतर पाकडून घेते आणि त्याच्यातले सगळे कडे काढून घेते. आणि जे भुसा आहे ना, त्याच्यात बारीक बारीक आहे ना तांदूळ आहेत. त्याच्यासाठी काय करते, त्याला चाळून झालं की मी कचरा टाकत नाही, असं कपलं पॅसेजमध्ये नाहीतर बाहेर असं ह्याच्यात टाकते, कारण की ते चिमण्या वगैरे आले की ते खाऊन जाईल म्हणून मी ते बाहेर टाकते, कचरा टाकत नाही. आता इथं बघा माझं कपलं सगळं चाळून बिळून नीट करून झाले. आता मी झाडू मारून घेते सगळं स्वच्छ. धूळ लय होती, तर मी काय केलं माहिती का, त्याला पहिले धूळचं सगळं काम हे करून घेतलं आणि थोडंसं सुक्या कपड्यानं असं सगळं पुसून घेतलं, नाहीतर मग त्याचं ठेवलं घरभर सगळं कपलं धूळ झाली असती. आणि इथं बघा मी झाडू वगैरे मारून घेतलं, झाडू मारलं ना, आणि इथं साफसफाई करून घेते मी. आणि कपलं मी परवाच्या दिवशी माझी साडी आली ती पिको फॉल केलेली ना, आता मशीन चेंज करते आणि ते पिको फॉलचे आहे ना ते खाली ठेवते बॉक्समध्ये, कारण की माझ्याकडे स्टँड नाही म्हणून त्याच्या बॉक्समध्ये ठेवते. आणि दुसरी शिलाई मशीन इथं ठेवते आणि जरा घरातली साफसफाई करून घेते. हॉलची तर लादी पुसून झाली माझी. आणि आता मी बेडरूममध्ये येते, देवघरात मी येते. आता त्याचं पहिले मी कशी करते, पहिले हॉल उरकून घेते, कारण की पटकन कोण आला तर ते हॉलमध्ये घाण दिसलेलं ते बरं वाटत नाही ना, त्याच्यासाठी मी पहिले कधी पण ना पहिले मी हॉल उरकून घेते. किचन आणि बेडरूम नंतर उरकल्या. पटकन लोक काय आले की आपल्या बेडरूममध्ये आणि किंवा किचनमध्ये घुसत नाही, पहिले आले की हॉलमध्येच असतात. मग ते हॉल स्वच्छ असलं की म्हणजे कसं बरं वाटते ते त्याच्यासाठी मी पहिले हॉलच उरकून घेते. बेड सगळं, कारण की माझा बेड बाहेर आहे आणि हा आहे ना, मी जे आता देवघर आहे ना ते मी देवघरण्यासाठीच केलं. तिथं आम्ही झोपत नाही काय नाही, त्याच्यासाठी आम्ही तिथं बाहेर ठेवलं आणि ते पहिले उरकून घेते. त्याच्यानंतर मग इथं देवघरात येते. आणि मी कसे करते, पहिले पूजा करते. पूजा करायच्या अगोदर आहे ना पहिले मी ना झाडू मारून घेते, झाडू मारून कचरा काढते. त्याच्यानंतर मग देवपूजा करते. देवपूजा करून झालं तर अर्धा एक, मग कधीतरी मला वेळ असला ना तर मग मी काय करते, झाडू लादी एकदमच करते. मग स्वच्छ हातपाय धुवून घेते, मग देवपूजा करते. मग मला टाईम नसला की मग 10 वाजले किंवा 10:30 वाजले असं झालं तर मग मी काय करते, पहिले पटकन झाडू मारते. आणि मी आंघोळ केल्याशिवाय देवघरात येत नाही, मग पटकन मी झाडू मारून घेते आणि पटकन पहिले मी 12च्या आतच मी माझं देवपूजानं उरकून घेते. परत तुम्ही म्हणत असेल मला की एवढं वेळ करते म्हणून, सकाळी मला टाईम भेटत नाही म्हणून मी ह्या टायमालाच करते. आणि मग त्याच्यानंतर मग देवपूजा करते, मग लादी पुसते आणि 12च्या आतच माझं सगळं काम होते. आणि इथं बघा मी आता पोहे बनवायला घेते, सगळं काम वगैरे उरकून झालं. आणि ह्यावेळी आम्हाला ना बाजार भरताना आम्हाला सोयाबीनचं तेल नाही भेटलं. आम्ही आता यावेळी ना सूर्यफुलाचं तेल आणले. आणि हे सूर्यफूल पहिले पण खात होतं, पण मग सोयाबीन चालू केल्यापासून मग हे बंद केलं. आणि मग आता हे चालू करते, हे चांगलं लागलं तर मग हेच चालू करायचं कंटिन्यू. आणि इथं मग शेंगदाण्याचं कूट पण करायचं म्हणून एका साईडला मी शेंगदाणे भाजायला ठेवलेत. आणि इथं बघा मी नाश्ता करून घेते पोहे.
ना तेल संपलं सोयाबीनचं, म्हणून ते घासून वगैरे रात्री ठेवलेलं. आणि आता इथं सकाळी आणि एका वाटीत मला सकाळी स्वयंपाक करण्यासाठी वाटीभर होतं, म्हणून माझं ते त्याचा स्वयंपाक वगैरे झाला सकाळचा. आणि त्याचे पप्पा कसं सकाळी लवकर डबा घेऊन जातात, 8 वाजता घराच्या बाहेर पडतात, त्यांना डबा करावा लागतं. भाजी चपाती वगैरे ते केलेली त्याच्यात त्या तेलात झालेलं. मग मला आता पोहे करण्यासाठी तेल नव्हतं, म्हणून मी ते फोडलं. आणि तेलमध्ये दोन्ही सूर्यफूल आणि सोयाबीन कसं मिक्स करायचं म्हणून मी ते धुवून झाल्यानंतर संपलं म्हणून एकडे तैली फोडून नितळायला ठेवलं त्याच्या किटलीत. आणि मी मोठ्या किटलीत 2-3 पाकिट फोडून ठेवते आरामात. आणि नंतर इथं समोर आहे बघा छोटी किटली आहे, त्याच्यात मी रोजच्यासाठी काढून ठेवते. आणि वाटीत ना मी चपाती लावण्यासाठी काढून ठेवते. आणि ते 2 बाटल्या आहेत ना त्याच्यात ना माझं शेंगदाण्याचं तेल आहे, उपासासाठी फक्त मी बनवते. इथं बघा माझं पोहे बनवून झालं, नाश्ता पण करून झालं, खाल्लं. आता हे आहे संध्याकाळची वेळ. संध्याकाळची वेळी डाळ भात बघा कुकर लावला मीने. आणि इथं कपला मिरची आहे ना, ढबू मिरची म्हणजे लांब मिरची आणली, ते मिरची मसाला करायचा आहे मला शेंगदाण्याचं कूट टाकून. आता इथं बघा शेंगदाणे भाजलेले ते ठेवले, दुपारी शेंगदाणे भाजले होते. त्याच्यात ना 4-5 पाकळ्या आहेत ना, म्हणजे नाही म्हटले 10-12 पाकळ्या आहेत लसूणचं टाकले, जिरं टाकले, हळद टाकले, धनिया पावडर आणि थोडंसं मीठ टाकून ना मिक्सरमध्ये वाटून घेतले. वाटून झाल्यानंतर आता ह्याच्यात ना धुवून घेतलं पहिले मिरच्या, पुसून आणि कापून घेतले, मधून चीर घेतले. आता त्याचं सगळं भरते आणि फक्त तेलात फ्राय करते. डाळ भात बरोबर खूप सुंदर आणि छान लागतं. मी ते प्रत्येक वेळी आले की तसंच करते. आणि मग इथं बघा सगळं भरून घेते. भरून झाल्यानंतर फ्राय करायला ठेवते. आणि तोपर्यंत इथं डाळ भात कुकर होते. आणि माझं कसं गव्हाचं पीठ संपलं म्हणून टोपल्यात काढून ठेवलं आहे, तेवढंच आहे माझ्याकडे. आता उद्या सकाळी मी दळते त्याला आणि मग हे पीठ मळून घेते. इथं बघा कढई ठेवली, कढईत ना 2-3 चमचे टाकले थोडं आणि गरम करायला. त्याच्यात जिरं टाकले म्हणून मी काय ह्याच्यात टाकले, फक्त तेल गरम झाल्यानंतर सगळं असं मिरच्या लाईनीत लावून ठेवले आणि झाकण लावून ठेवलं. वाफावर चांगलं शिजते तोपर्यंत इथं मी डाळीला फोडणी मारून घेते. डाळ भात कुकर झालं आहे माझं आणि डाळीला फोडणी मारून घेते. आणि हे गरम आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये स्टँडवर ठेवते. खाली कसं गरम ठेवत नाही, तर स्टँडवर ठेवते. असे माझ्याकडे 6 स्टँड आहेत. आणि इथं टमाटर मी ना गडबडीत अख्खे टाकलेत म्हणून आता फोडून घेते चांगलं. फोडून झाल्यानंतर इथं लसूण सोलले, लसूण टेचते. त्याच्यानंतर डाळीला बघा मी राई, जिरा आणि लसूण आणि लाल मिरच्या वगैरे टाकून फोडणी मारून घेते. डाळीला फोडणी मारून पण झालं आणि ते मसाला मिरची पण झालं. आता इथं बघा टमाटर चटणी करायची. कांदा टमाटर असं बारीक कापून घेते आणि त्याची चटणी, म्हणजे असं भाजी म्हटलं तरी चालेल, चटणी म्हटलं तरी चालेल. मी तर टमाटर चटणीच म्हणते, ती भाजी काय म्हणत नाही. आता इथं बघा 4-5 टमाटर घेतले आणि 4-5 कांदे घेतले. जेवढे कांदे घेतले आणि तेवढे टमाटर घेतले. आणि इथं बारीक कापून घ्यायचं आणि कढईत तेल टाकून थोडंसं जिरं टाकलं आणि जिरं टाकून कांदा टमाटर मिक्स करून टाकायचं आणि वरती झाकण लावून 5 मिनिटांमध्ये शिजून ठेवायचं. आणि लवकर शिजण्यासाठी वरतून थोडंसं मीठ टाकायचं. मी काय टाकली नाही, नंतर टाकलं ते. आणि इथं बघा मी नितळायला ठेवलं, ते तसंच ठेवलं मी ते कागद तेलाचं. आता इथं तेल आहे त्याच्यात म्हणून चपातीला असं लावून घेते, चपातीच्या पिठाला. आणि इथं 4-5 चपाती थोडंसं ते कसं झालं, पीठ कमी झालं आहे
आणि पातळ जास्त झाले म्हणून त्याच्यातच ॲडजस्ट करून लावते, कारण की परत पीठ संपलं म्हटल्यावर. आणि ते तेवढंच पीठ आहे, आता मी सकाळी दळणार आहे त्याला. आणि इथं बघा मी इथं चपात्या करून घेते आणि मला आणि कार्तिकला चपाती करते आणि त्याच्या पप्पाला ना मी भाकरी करणार आहे. इथं बघा मी चपाती करून घेते, तोपर्यंत तिकडे भाजी शिजते ते. आणि सगळं झालं आहे तर चपाती करून घेते मी. मेथीची भाजी, शेपूची भाजी असं भाज्यापाला असल्या ना तर मी भाकरी खाते, आणि नसलं तर मग भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी असं काय असलं तर मग जर मला पण आवडतात भाकऱ्या खायला, पण पालेभाज्या बरोबर आवडतात भाकऱ्या खायला. आणि चपाती बघा आपलं वांग्याची भाजी ह्याच्याच. इथं बघा कांदा टमाटरची भाजी आहे ना, ते मीठ नंतर नाही टाकलं म्हणून वेळ लागायला लागले शिजायला. जेव्हा तुम्हाला असं बनवायचं असलं तर काय करायचं माहीत का, तेलात ना कांदा टमाटर टाकायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं 5-10 मिनटं. त्याच्यानंतर काय करायचं, चांगलं हलवायचं आणि मीठ टाकायचं पहिले. मीठ टाकून परत झाकण लावून टाकणं, ते म्हणजे मिठाने ती भाजी शिजते तोपर्यंत बघा माझी चपात्या पण सगळ्या झाल्यात. आणि इथं मी भाकरी करून घेते. भाकरी का त्याच्या पप्पाला लागतात, मी त्याच्या पप्पा पुरतं थोडंसंच बनवते. आणि इथं बघा मी भाकरी करून घेते मी. आता त्याच्यात ना मी हळद मीठ लाल मसाला धना पावडर हे सगळं टाकून घेते. आणि त्याच्यानंतर परत झाकण लावून ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मग परत चांगलं फ्राय केल्यानंतर 5-10 मिनटं, जास्तीत जास्त 5-10 मिनटानंतर शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट टाकून परत हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपलं काय म्हणतात त्याला, कोथिंबीर टाकून ना झाकण लावून ठेवून देते. वापर चांगलं शिजतं ते. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.